मी जी किरण स्पर्धा विश्व ऑनलाईन अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। नफा व तोटा म्हणजे प्रॉफिट अँड लॉस या चॅप्टरचा हा दुसरा व्हिडिओ बघा। पहिला प्रश्न, एका व्यक्तीने एक वस्तू 20% नफ्याने विकली, जर त्याने ती वस्तू दुप्पट पैसे घेऊन विकली असती तर किती टक्के नफा झाला असता? ऑप्शन नंबर 1 40%, ऑप्शन नंबर 2 100%, ऑप्शन नंबर 3 120% आणि ऑप्शन नंबर 4 140%। याच्यामध्ये तो म्हणतोय 20% नफ्याने विकले। खरेदी माहिती आहे का? नाही। नफा माहिती आहे किती आहे? 20%। म्हणून समजा त्याची खरेदी 100 रुपये मानू। समजा त्या वस्तूची खरेदी किंमत बरोबर X रुपये। त्या वस्तूची खरेदी किंमत 100 रुपये, 20% नफा झाला, 20% नफा म्हणून विक्री किंमत बरोबर 100 अधिक 20 म्हणजे 120 रुपये। बरोबर। तो काय म्हणतोय? दुप्पट पैसे घेऊन विकली असती तर, म्हणजे याच्या दुप्पट। आता किती पैसे मिळाले? 120 रुपये मिळाले। नंतर किती मिळाले असते? दुप्पट पैसे, म्हणजे 120 च्या दुप्पट। म्हणून नंतरची विक्री बरोबर 120 गुणिले 2 बरोबर 240 रुपये। म्हणून नंतरचा नफा खरेदी सेम आहे, किती आहे? खरेदी 100 रुपये, विक्री 240 झाली, म्हणून 240 वजा 100 इज इक्वल टू 140 रुपये। 140 रुपये त्याचा नफा झाला, किती वरती? 100 रुपये खरेदीवरती, म्हणजे शेकडा नफा किती? 140%। म्हणून शेकडा नफा बरोबर 140%। ऑप्शन नंबर 4। का? तर खरेदी 100 रुपये आहे, नफा आला 140 रुपये, म्हणजे किती टक्के? 140%। सुरुवातीला 20% नफा होता, म्हणून 120 रुपये विक्री आली, त्याच्या दुप्पट रक्कम घेऊन त्याने विकली असती तर, म्हणजे 120 च्या दुप्पट झालं 240, 240 मधनं मायनस 100 किती आलं? 140 आलं। हा 140 नफा झाला, म्हणजे किती टक्के नफा झाला? 140% नफा। येते लक्षात? बघा पुढचं गणित। एक वस्तू A ने B ला विकली, जर A ने ती वस्तू अर्ध्या किमतीला विकली असती तर 30% तोटा झाला असता। तर A ने ती वस्तू सुरुवातीला किती टक्के नफ्याने विकली? ऑप्शन नंबर 1 25%, ऑप्शन नंबर 2 36%, ऑप्शन नंबर 3 40% आणि ऑप्शन नंबर 4 42%। म्हणजे काय आहे? तर A ने B ला ती वस्तू विकली आहे, जर त्यानं अर्ध्या किमतीला विकली असती तर 30% तोटा झाला असता। याची विक्री किंमत माहिती आहे का? नाही। खरेदी किंमत माहिती आहे का? नाही। फक्त तोटा माहिती आहे। तोटा किती आहे? 30% तोटा। कधी? जर अर्ध्या किमतीला विकली असती तर। मग याची खरेदी किंमत मानू, कारण हे शेकड्यामध्ये आहे, टक्केवारीमध्ये आहे, म्हणून खरेदी किंमत मानू किती? 100 रुपये। समजा वस्तूची खरेदी किंमत 100 रुपये, 30% तोटा। कधी? अर्ध्या किमतीला विकली असती तर। अर्धी विक्री किंमत किती तोटा झाला असता? 30%, म्हणजे 100
खरेदी वजा तोटा बरोबर काय विक्री. पण 100 वजा 30 इज इक्वल टू 70 रुपये. ही अर्धी विक्री किंमत झाली बरोबर, अर्धी विक्री किंमत. म्हणून विक्री किंमत इज इक्वल टू विक्री किंमत इज इक्वल टू 70 ची दुप्पट असेल बरोबर आहे. 140 रुपये त्याची विक्री किंमत असेल. 140 रुपये जर विक्री किंमत आहे, खरेदी किंमत जर 100 रुपये आहे, तर नफा किती झाला. नफा इज इक्वल टू 140 वजा 100 इज इक्वल टू 40 रुपये. म्हणून शेकडा नफा काढायला सांगितलाय. 100 रुपये खरेदी किमतीवरती किती नफा झाला काढायला सांगितलं. आपली खरेदी किंमतच आपण 100 मानली, म्हणून शेकडा नफा बरोबर किती झाला 40%. ऑप्शन नंबर 3 येते लक्षात. काय केलं, वस्तूची खरेदी किंमत मानली 100 रुपये आली, 30% तोटा आहे. अर्धी विक्री किंमत किती झाली 100 वजा 30 म्हणजे 70 झाली. अर्धी विक्री किंमत जर 70 असेल तर पूर्ण विक्री किंमत किती 70 ची दुप्पट होईल. 70 गुणिले 2 म्हणजे 140 रुपये. ही झाली विक्री किंमत. खरेदी किंमत 100 रुपये. नफा आला 140 वजा 100 म्हणजे किती 40 रुपये नफा आला. मग शेकडा नफा किती झाला 40% झाला. येते लक्षात. बघा, एक अप्रामाणिक व्यापारी 1 किलोग्राम ऐवजी 900 ग्रॅम वजन वापरतो. ह्या फसवणुकीमुळे त्याला शेकडा किती टक्के नफा होईल. ऑप्शन नंबर 1 9%, ऑप्शन नंबर 2 10.1/9%, ऑप्शन नंबर 3 11.1/9% आणि ऑप्शन नंबर 4 10%. बघा, एक अप्रामाणिक व्यापारी तो काय करतो की 100 रुपये 1 किलोग्रॅम वजन जर द्यायचं असेल तर ऍक्च्युअली माल तो 900 ग्रॅमचा देऊन टाकतो. म्हणजे त्याला द्यायचा किती आहे 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. 1000 ग्रॅमच्या बदल्यात फक्त 900 ग्रॅम देऊन टाकतो. तो वजनामध्ये तसा झोल करतो. त्याच्यामुळे काय होतं की प्रत्येक वजनाच्या वेळेस, प्रत्येक 1 किलोग्रॅमच्या वेळेस त्याचं 100 ग्रॅम धान्य वाचतं. तर त्याच्यामुळं त्याला किती टक्के नफा होईल बघा. आता याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये मालाची किंमत माहित नाही आपल्याला, आपण मालाची किंमत मानू. 1 ग्रॅम मालाची किंमत 1 रुपया असं मानू. 1 ग्रॅम माल 1 रुपयाला, म्हणून 1000 ग्रॅम माल किती 1000 रुपये. 900 ग्रॅम माल बरोबर किती 900 रुपये. मात्र तो देताना सांगताना सांगतो मी 1000 रुपयाचा माल दिला, पण देतोय कितीचा 900 रुपयाचाच माल देतोय. म्हणजे नफा किती होतो त्याला, नफा 1000 वजा 900 100 रुपये. देताना सांगताना काय सांगतो तो 1000चा, घेताना पैसे 1000 रुपये घेतो, पण माल देऊन टाकताना 900चाच माल देतो. म्हणजे 100 रुपये स्वतःचा फायदा करून घेतो. हा 100 रुपये नफा हा किती रुपये खरेदी किमतीवरती आहे, तर 900 रुपये खरेदी किमतीवरती आहे. 100 रुपये नफा हा 900 रुपये खरेदीवर आहे. म्हणून शेकडा नफा इज इक्वल टू 100/900 इंटू 100 बरोबर 100/9 म्हणजेच 919 919 11 1/9%. 11.1/9% एवढा नफा आला. काय केलंय, 1 ग्रॅम मालाची किंमत 1 रुपया मानली. 1 किलोग्रॅम म्हणजेच किती 1000 ग्रॅम माल 1000 रुपयाला, 900 ग्रॅम माल 900 रुपयाला. पण देताना तो काय करतो, म्हणतो मी
1000 रुपयाचा माल दिला म्हणून सांगतो, पण देतो कितीचा? 900 रुपयाचा देतो. म्हणजे किती रुपये नफा होतो त्याला? त्याच्यामध्ये 100 रुपये. 1000 वजा 900 मग 100 रुपये नफा मारतो तो. 100 रुपये नफा हा किती रुपये खरेदी किमतीवरती आहे? 900 रुपये खरेदी किमतीवर. कारण त्याच्याकरता माल गेला कितीचा आहे? 900 रुपयाचाच माल गेला. म्हणून 100 रुपये नफा हा 900 रुपयावरती आहे, तर 100वर किती असेल? शेकडा नफा काढायचा आपल्याला. म्हणून 100/900 गुणिले 100 इज इक्वल टू किती आलं? 11.1/9%. हे जर डायरेक्ट मेथडनं सोडवायचं असेल तर असे सोडवतात, क्विक मेथड. शेकडा नफा बरोबर ट्रू व्हॅल्यू वजा फॉल्स व्हॅल्यू डिवायडेड बाय फॉल्स व्हॅल्यू इंटू 100. हा त्याचा फॉर्म्युला. टी वजा एफ डिवायडेड बाय एफ इंटू 100. टी म्हणजे ट्रू व्हॅल्यू. ट्रू व्हॅल्यू म्हणजे काय? किती रुपयाचं त्याला माल द्यायला पाहिजे होतं त्यानं? 1000. 1000 रुपयाचा माल द्यायला पाहिजे होता, पण दिला कितीचा? 900 रुपयाचा दिला, म्हणून 900 डिवायडेड बाय 900. म्हणजे ट्रू व्हॅल्यू झाली 1000. 1000 रुपयाचा माल म्हणजे 1 किलोग्राम माल देणं आवश्यक होतं, त्याच्याऐवजी त्यानं दिला किती? फॉल्स व्हॅल्यू किती आहे? 900 ग्राम दिलाय. म्हणून 1000 वजा 900 डिवायडेड बाय 900 इंटू 100 इज इक्वल टू किती झालं? हे झालं 100 डिवायडेड बाय 900 गुणिले 100 म्हणजे 100/9 इज इक्वल टू 11.1/9%. येते लक्षात? अशा पद्धतीने जर गणित असेल तर ही फॉर्म्युला टाकायचा. शेकडा नफा इज इक्वल टू ट्रू व्हॅल्यू मायनस फॉल्स व्हॅल्यू डिवायडेड बाय फॉल्स व्हॅल्यू इंटू 100. म्हणजे काय? टी मायनस एफ डिवायडेड बाय एफ गुणिले 100. म्हणजेच काय असेल? शेकडा नफा असेल. येते लक्षात? बघा पुढचं गणित. 12 पुस्तकांच्या विक्रीवर 4 पुस्तकांच्या विक्री किमती एवढा नफा होतो, तर त्याला किती टक्के नफा झाला? तर त्याला किती टक्के नफा झाला असेल? ऑप्शन नंबर 1 10%, ऑप्शन नंबर 2 25%, ऑप्शन नंबर 3 40% आणि ऑप्शन नंबर 4 50%. आता याच्यामध्ये काय आहे? विक्री किंमत सांगितली आहे. 12 पुस्तकांच्या विक्री किमतीवर 4 पुस्तकांच्या विक्री किमती एवढा नफा झाला. विक्री किंमत किती आहे माहिती आहे का? नाही. खरेदी किंमत माहिती आहे का? नाही. काय? फक्त हे 2च अंक दिलेले आहेत, त्याच्यावरून आपल्याला त्याचा शेकडा नफा काढायचा. बघा समजा विक्री किंमत मानली आपण 1 पुस्तकांची, समजा 1 पुस्तकाची विक्री किंमत बरोबर 1 रुपया. 1 पुस्तकाची विक्री किंमत बरोबर 1 रुपया. म्हणून 12 पुस्तकाची विक्री 12 रुपये आणि 4 पुस्तकांची विक्री किंमत 4 रुपये. तो काय म्हणतोय? 12 पुस्तकांच्या विक्री किमतीवर 4 पुस्तकांच्या विक्री किमती एवढा नफा झाला. एवढा नफा होतो या विक्री किमतीवरती. म्हणून खरेदी किंमत किती असेल? 12 पुस्तकांची खरेदी किंमत 12 वजा 4 8 रुपये. कणाची? 12 पुस्तकांची. 12 पुस्तकांची खरेदी किंमत किती आली? 8 रुपये. 8 रुपयावर खरेदी किमतीवर 4 रुपये नफा. म्हणून शेकडा नफा बरोबर 4/8 गुणिले 100 बरोबर 50%. किती आलं? 50%.
8 रुपयावर 4 रुपये नफा, तर 100वर किती? अर्धा, 50%. ऑप्शन नंबर 4. काय केलं बघा, एका पुस्तकाची विक्री किंमत आपण मांडली, किती मांडली? 1 रुपया मांडली. 12 पुस्तकांची विक्री किंमत किती झाली? 12 रुपये. 4 पुस्तकांची विक्री किंमत किती झाली? 4 रुपये. पण तो काय म्हणतोय, 12 रुपये, 12 पुस्तकांच्या विक्री किमतीवर 4 पुस्तकांच्या विक्री किमती एवढा नफा होतो. म्हणजे 12 रुपयावर 4 रुपये नफा झाला. म्हणजे 12 रुपये विक्री किंमत आहे, 4 रुपये नफा आहे, म्हणजे खरेदी किंमत किती आली? 8 रुपये आली. 8 रुपयावर नफा किती असतो? 4 रुपये. कारण आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे. शेकडा नफा किंवा तोटा हा फक्त आणि फक्त खरेदी किमतीवरच आकारला जातो. म्हणून त्याची खरेदी किंमत किती झाली? 8 रुपये. 8 रुपये खरेदी किमतीवर 4 रुपये नफा, तर 100 रुपये खरेदी किमतीवर किती रुपये नफा? शेकडा नफा बरोबर 4/8 गुणिले 100 बरोबर किती आलं? 50%. हे जर तुम्हाला डायरेक्ट एका स्टेप मध्ये लिहायचं असेल तर ते असे लिहितात, शेकडा नफा बरोबर नफा छेद खरेदी इंटू 100. नफा किती आहे हो? 4 पुस्तकांच्या खरेदीत. किती आहे? 4 पुस्तकांच्या खरेदीत. आता 4 पुस्तकांच्या विक्री इतका. आणि आता खरेदी किंमत काढायची आपल्याला. खरेदी किंमत कशी? विक्री वजा नफा. विक्री किती आहे? 12 पुस्तकांची विक्री. नफा किती आहे? 4 पुस्तकांच्या विक्री एवढा इंटू 100. म्हणजे किती झालं? 4/8 गुणिले 100 बरोबर किती आलं? 50%. एकच स्टेप होती, एकच स्टेप मांडायची, उत्तर काढायचं. येतंय लक्षात? बरोबर किती आलं? 50%. अशा पद्धतीने आपल्याला तो कन्सेप्ट कळायला पाहिजे. कन्सेप्ट जर कळाला तर उत्तर लगेच सोडवता येतं आपल्याला. बघा पुढचा प्रश्न. एक वस्तू छापील किमतीवर 10% सूट देऊन विकली, तरी सुद्धा दुकानदाराला 20% नफा झाला. जर ती वस्तू सूट न देता विकली असती तर छापील किमतीच्या, हे लक्षात ठेवा, छापील किमतीच्या किती टक्के नफा झाला असता? ऑप्शन नंबर 1 10%, ऑप्शन नंबर 2 20%, ऑप्शन नंबर 3 25% आणि ऑप्शन नंबर 4 30%. 30%, 10%, 20%, 25% आणि 30%. आता याच्यामध्ये काय म्हणतंय? 10% सूट दिली, नफा किती झाला? 20% झाला. समजा धरून चालू आपण, छापील किंमत आपण मांडली. छापील किंमत किती मांडली? कारण आपल्याला काय काढायचं? छापील किमतीच्या किती टक्के. मग 100 रुपये जर छापील किंमत असेल, समजा छापील किंमत बरोबर 100 रुपये. छापील किंमत जर 100 रुपये असेल तर विक्री किंमत किती? 10% सूट. किती आहे? 10% सूट. विक्री किंमत बरोबर छापील किंमत वजा सूट इज इक्वल टू विक्री किंमत, म्हणून 100 वजा 10 90 रुपये. 90 रुपयाला ती वस्तू विकली, पण त्यावेळेस किती टक्के नफा झाला? 20% नफा होता. 20% नफा आहे, म्हणून खरेदी किंमत बरोबर, म्हणजे 100 रुपयाची वस्तू हे 120 ला विकली गेली. लक्षात येतंय? 20% नफा म्हणजेच काय? 100 रुपयाची वस्तू जर 120 रुपयाला विकली गेली तर 90 रुपयाची वस्तू किती रुपयाला विकली जाईल? 90/120 गुणिले 100 किती झालं? हे 1 शून्य गेलं, बरोबर. 3 4 25 25 ते 75 रुपये. खरेदी किंमत किती आली? 75 रुपये आली. आता तो काय म्हणतोय? सूट न देता विकली, म्हणजे छापील किंमत जेवढी आहे तेवढ्यालाच विकली, 100 रुपयालाच विकली, तर नफा बरोबर सूट न देता विकली, सूट न देता विकल्यास
नफा किती आहे? 100 वजा 75, 25 रुपये. आपल्याला काय विचारतंय? छापील किमतीच्या किती टक्के? म्हणजे 100 रुपये छापील किंमत असेल तर किती रुपये नफा होईल? 25 रुपये नफा होईल. म्हणून किती? छापील किमतीच्या 25% नफा. खरेदी किमतीच्या म्हटलं नाही, लक्षात ठेवा. खरेदी किमतीच्या किती टक्के नफा असं नाही म्हटलं ते. तो सांगतोय छापील किमतीच्या किती टक्के नफा. म्हणजे छापील किंमत जर 100 रुपये असेल तर नफा किती होईल? 75 रुपये खरेदी किंमत आहे, 25 रुपये त्याची नफा आहे. 25 रुपये नफा असेल, 100 रुपये छापील किमतीला किती टक्के नफा झाला विचारतो. म्हणून किती टक्के नफा झाला? 25%. छापील किमतीच्या 25% नफा झाला. येतंय लक्षात? आणि असं जर विचारलं असतं की किती टक्के नफा होईल, तर 75 रुपयाला जर 25 तर 100ला किती, असं तुम्हाला शेकडा नफा काढावा लागला असता. जर छापील किमतीच्या हा जर वर्ड इथं नसता, तर काय करावं लागलं असतं? 25 रुपये नफा 75 रुपये खरेदी किमतीवर, तर 100 रुपये खरेदी किमतीवर किती रुपये नफा, अशा पद्धतीने तुम्हाला गणित करावं लागलं असतं. येतंय लक्षात? बघा पुढचं गणित. एका व्यक्तीने 34 रुपयात 8 संत्री याप्रमाणे खरेदी केल्या. 34 रुपयात 8 संत्री याप्रमाणे खरेदी केल्या आणि त्याने 57 रुपयात 12 संत्री याप्रमाणे विकल्या. जर त्याला 45 रुपये नफा हवा असेल तर किती संत्री विकाव्या लागतील? ऑप्शन नंबर 1 75, ऑप्शन नंबर 2 80, ऑप्शन नंबर 3 86 आणि ऑप्शन नंबर 4 90. आता बघा, आपल्याला काय माहिती आहे की 34 रुपयात 8 संत्री घेतल्या, त्यानं विकल्या मात्र 57 रुपयाला 12. आपण असं लिहू, 8 संत्री 34 रुपयाला. खरेदी. आठ संत्री 34 रुपये. आपल्याला विकलेले किती आहेत? 12 संत्री आहेत. कुठला तरी एक पॅरामीटर आपल्याला इक्वल करून घेऊ. 8 संत्री खरेदी केली आणि 12 विकले, असं कसं होईल? मग 12 विकत घेऊ आणि 12 विकून टाकू. म्हणजे 12 खरेदी करू आणि 12 विकून टाकू. म्हणजे 12 संत्री जर त्यानं घेतल्या किती रुपयाला पडतील हो? बघा, 4 दुने 8, 4 त्रिक 12, 17 दुने 34, 17 त्रिक 51 रुपयाला. येतंय लक्षात कसं केलं? 12/8 इंटू 34, 3, 4 दुने 8, 17 त्रिक 51 रुपये. आलं का लक्षात? किती रुपयाला? 51 रुपयाला. इथल्या इथं तुम्हाला कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. हे दुप्पट आहे, हे तिप्पट आहे, हे दुप्पट, हे तिप्पट. विक्री 12 संत्री किती रुपये? 57 रुपये. नफा 12 संत्र्यावर नफा किती रुपये झाला? घेतले कितीला? 51ला, विकले 57ला, म्हणजे किती झालं? 6 रुपये नफा झाला. 6 रुपये नफ्यासाठी 6 रुपये नफा कितीवर? 12 संत्र्यासाठी. आपल्याला नफा किती पाहिजे? 45 रुपये नफा. संत्री पाहिजे आपल्याला, म्हणून 45/6 गुणिले 12, 6 1 6, 6 दुने 12, 45 दुने 90 संत्री.
किती संत्री त्याला विकावे लागतील? 90 संत्री विकावे लागतील. येते लक्षात? कशा पद्धतीनं गणित केलं? खरेदी 8 संत्र्याची किंमत 34 रुपये, तर 12 संत्र्याची किंमत किती झाली? 51 रुपये. विक्री किंमत 12 संत्र्याची माहिती आहे आपल्याला 57 रुपये आहे. म्हणजे 12 संत्र्यावर नफा किती झाला? 57 वजा 51 म्हणजे 6 रुपये नफा झाला. 6 रुपये नफा 12 संत्र्यावर मिळतो, तर 45 रुपये नफा किती? म्हणजे दुप्पट संत्री लागणार ना. 6 रुपये असेल नफा तर 12 संत्री त्या दुप्पट लागतात संत्री. 45 रुपये नफ्यासाठी किती लागतील? दुप्पट. 45 गुणिले 2 म्हणजे किती? 90 संत्री लागतील. येते लक्षात? बघा पुढचं गणित. एका दुकानदाराने 1 रुपयास 12 चॉकलेट विकले, त्यावेळी त्याला 20% तोटा झाला. जर त्याने 20% नफा मिळवण्यासाठी 1 रुपयाला किती चॉकलेट विकावी लागतील? ऑप्शन नंबर 1 5, ऑप्शन नंबर 2 8, ऑप्शन नंबर 3 10 आणि ऑप्शन नंबर 4 15. 12 विकले तर 20% तोटा होतो. तर 20% नफा मिळवण्यासाठी 1 रुपयाला किती चॉकलेट विकावे? बघा, %20 तोट्याने 12 चॉकलेट. विक्री किंमत किती आहे? 1 रुपया. किती आहे? 1 रुपया. म्हणून खरेदी किंमत 12 चॉकलेटची 12 चॉकलेट खरेदी किंमत एक 20 रुपये तोटा आहे. 20% म्हणजे काय? 100 रुपये जर खरेदी असेल तर 80 रुपयाला विकलं जातं. 80 रुपये विक्री असेल तर 100 रुपये खरेदी असते. 1 रुपया जर विक्री असेल तर खरेदी किंमत किती असेल? $100/80 गुणिले 1. बरोबर. 80 रुपये विक्री असेल त्यावेळी 100 रुपये खरेदी असते. 1 रुपया विक्री किंमत असेल तर किती रुपये खरेदी किंमत असेल? पाच 4 504 म्हणजेच किती झालं? 504 रुपये म्हणजेच किती? 1.25 रुपये. बरोबर. याला 25 नको ना, 25 100 आणि याला 25 नाही, 125 100 म्हणजे 1.25 रुपये म्हणजे ₹1.25 12 चॉकलेटची खरेदी किंमत झाली. आता 20% नफ्याने 20% नफ्याने 12 चॉकलेट विक्री किंमत बरोबर 20% नफा म्हणजे 100 रुपये जर खरेदी किंमत असेल तर 120 रुपये विक्री किंमत असते. बरोबर. म्हणजे 20% नफा झाला. म्हणून 100 रुपये खरेदी किंमत असेल तर 120 रुपये विक्री किंमत आहे. तर खरेदी किंमत जर 1.25 असेल तर किती असेल? म्हणून 120/100 गुणिले 1.25 बरोबर किती आलं? ₹1.50. कसं आलं? हे असंच ठेवा. या दोघांचा गुणाकार करून घ्या. बघा, त्या जर दोघांचा गुणाकार केला 0 ला 0 12 5 60 0 6 12 2 24 आणि 6 30 0 3 आणि 12 आणि 3 15. हे 2 डेसिमल हे उडले. बरोबर. 2 डेसिमल डिवायडेड बाय 100. 1 आणि 2 हे झाला डेसिमल म्हणजे 1.50. येते लक्षात? ₹1.50. मग कितीला विकावे लागतील? ₹1.50 जर ₹1.50 12 चॉकलेट विचारते काय? ₹1 किती? ₹1 पण 50 त्रिक किती? 150 झालं. 50 2 100 म्हणजेच किती असेल?
1/1.50 गुणिले 12. दोन डेसिमल इकडे सरकवले, 2 डेसिमल झाले, इथं 3 आलं, इथं 2 आलं, 3 ने इकडे दिलं, भाग दिला, किती झालं? 3 चौक 12, 4 दुने 8 आलं. 8 चॉकलेट. किती चॉकलेट येतील? 8 चॉकलेट येतील. काय केलं? 12 चॉकलेटची विक्री किंमत 1 रुपया. 12 चॉकलेटची खरेदी किंमत किती झाली? 1.25 रुपये. 20% नफ्याने 12 चॉकलेटची विक्री किंमत किती झाली? 1.50 रुपये. म्हणजे 1.5 रुपया. 1.5 रुपयाला जर 12 चॉकलेट, तर 1 रुपयाला किती? 8 चॉकलेट. येतंय लक्षात? 80 रुपये जर विक्री किंमत असेल, त्यावेळेस विक्री किंमत 1 रुपया असते. आणि 120 रुपये असेल तर विक्री किंमत किती असेल? आपल्याला हे खरेदी किंमत सुद्धा स्किप करता येते. डायरेक्ट ह्याच्यावरून इथं उडी मारता येईल. म्हणजे 120 डिवायडेड बाय 80 इंटू 1 इज इक्वल टू 1.5. म्हणजे ही आपल्याला स्किप करता येईल स्टेप. पण मी खरेदी किंमत तुम्हाला काढून दाखवली आहे. डायरेक्ट 1.5 येईल. 1.5 ला जर 12 तर 1 ला किती असेल? बरोबर आहे. म्हणजे 50 पैशाला 1 चॉकलेट, 50 पैशाला 4 चॉकलेट पडतील. बरोबर. 50 त्रिक किती झालं? 1.5 रुपया झालं. बरोबर. आणि हे किती? 4 त्रिक 12. तसं हे 1 रुपयाला किती? 4 दुने 8. 8 चॉकलेट पडतील. आणि हे जर डायरेक्ट सोडवायचं असेल तुम्हाला, तर हे असं सोडवलं जाईल. बघा, 1 रुपया हा कॉन्स्टंट आहे. हा काय आहे? हा कॉन्स्टंट आहे. 1 रुपयालाच काढायचं आहे आपल्याला. काय म्हणतोय तो? 12 चॉकलेट आहेत, 20% तोटा आहे. म्हणजेच काय आहे? 80 ला असेल. बरोबर. 20% तोटा म्हणजे 100 रुपये जर किंमत असेल तर 80 रुपयाला पडेल. आता 1 रुपयालाच हे कॉन्स्टंट आहे आपल्यासाठी. एवढ्याचा फक्त विचार करायचा आहे. मग आता काय म्हणतोय तो? 120 पाहिजे आहे. 20% नफा. 120 असेल तर इकडे किती असेल हो? इथं 8 असेल की नाही? दोघाची किंमत जर समान म्हटलं तर, दोघाची किंमत जर आपल्याला समान पाहिजे, 1 रुपयाचाच कन्सिडर आहे, याची किंमत इज इक्वल टू याची किंमत असणार आहे. म्हणून इथं 8 असेल, हे 12 जर इकडे गेलं तर हे 8 इकडे येईल. म्हणजे किती चॉकलेट येतील? 1 रुपयाला 8 चॉकलेट येतील. बस एवढंच गणित करायचंय. याच्यामध्ये एक कॉन्स्टंट आहे आपल्यासाठी. 1 रुपयाला काढायचंय. तिथं पण 1 रुपयाला होतं. 12 गुणिले 80 तर इथं काय असेल? 8 गुणिले 120 असेल. म्हणजे हे 12 इकडे गेलं, हे 8 इकडे येईल. लक्षात येतं? 1 रुपयाला किती चॉकलेट विकावे लागतील? 20% नफ्यासाठी 8 चॉकलेट विकावे लागतील. बघा पुढचं गणित. एका दुकानदाराने एका वस्तूची छापील किंमत खरेदी किमतीपेक्षा 10% जास्त ठेवली. विक्री करताना त्याने ती वस्तू काही टक्के सूट देऊन विकली, तेव्हा त्याला शेकडा 1% तोटा झाला. तर त्याने किती टक्के सूट दिली होती? सूट ही नेहमी छापील किमतीवरती असते आणि शेकडा नफा किंवा तोटा हा नेहमी आणि नेहमी खरेदी किमतीवर आकारला जातो. 9% ऑप्शन नंबर 2, 10% ऑप्शन नंबर 3, 10.5% ऑप्शन नंबर 4, 11%. आता याच्यामध्ये आपल्याला विक्री किंमत माहित नाही, खरेदी किंमत माहित नाही, छापील किंमत माहिती नाही. बरोबर. एक आहे की खरेदी किमतीपेक्षा 10% जास्त त्याने छापील किंमत ठेवली, म्हणून आपण त्याची खरेदी किंमत मानू. समजा वस्तूची खरेदी किंमत 100 रुपये. किती रुपये आहे? 100 रुपये. मग छापील किंमत किती असेल? छापील किंमत बरोबर 10% जास्त ठेवली, म्हणून 100 अधिक 10 म्हणून 110 रुपये. बरोबर.
1% तोटा झाला. 100 रुपये खरेदी किमतीवरती 1 रुपये तोटा. म्हणून विक्री किंमत किती झाली त्याची? विक्री किंमत किती झाली? 100 वजा 1 म्हणजे 99. त्याची छापील किंमत होती 110 रुपये, विकलंय त्यानं 99 रुपयाला, म्हणजे किती रुपये सूट दिली? म्हणून सूट बरोबर छापील किंमत वजा विक्री किंमत 110 वजा 99 बरोबर किती आलं? 11 रुपये. 11 रुपये सूट ही आहे. ही किती रुपये छापील किमतीवरती आहे? 110 रुपये. मग आपल्याला काय काढायला सांगितलंय? टक्के सूट काढायला सांगितलंय. म्हणून 110 रुपये छापील किमतीवर 11 रुपये सूट. म्हणून टक्के बरोबर शेकडा सूट बरोबर 11/110 गुणिले 100. हे 1 शून्य गेलं, हे 1 शून्य गेलं, 11 11 कॅन्सल होईल. किती आलं? 10% सूट. शेकडा सूट किती आली? 10%. ऑप्शन नंबर 2 पर. लक्षात येतंय काय केलं ते? बघा काय केलं याच्यामध्ये. वस्तूची खरेदी किंमत मानली 100 रुपये. तो काय म्हणतोय? 10% वाढवून छापील किंमत ठेवली त्यानं. छापील किंमत किती आली? 100 अधिक 10 म्हणजे 110 रुपये आली. तो काय म्हणतोय? त्यानं काहीतरी सूट दिली, त्याच्यानंतर 1% तोटा झाला. म्हणून 1% तोटा ज्यावेळेस झाला त्यावेळेस विक्री किंमत किती असेल त्याची? विक्री किंमत बरोबर 100 वजा 1 म्हणजे खरेदी किंमत वजा तोटा म्हणजेच विक्री किंमत. 100 वजा 1 म्हणजे 99 रुपयाला त्यानं विकली ती वस्तू. ज्यावेळेस छापील किंमत 110 रुपये होती त्यावेळेस त्यानं विकली कितीला? 99 रुपयाला. म्हणजे किती रुपये सूट दिली त्यानं? 11 रुपये सूट दिली. 110 वजा 99 म्हणजे 11 रुपये. 110 रुपये छापील किमतीवर 11 रुपये सूट देतो तर शेकडा सूट म्हणतोय. म्हणजे 100 रुपये छापील किमतीवर तो किती रुपये सूट देईल? म्हणून 111/110 गुणिले 100 बरोबर किती आलं? 10% सूट आली. 110 ला जर 11 तर 100 ला किती येतंय लक्षात? किती आली? 10% सूट आली. बघा पुढचं गणित. 1200 रुपये किमतीच्या घड्याळाची छापील किंमत किती ठेवावी म्हणजे 10% सूट देऊनही 20% नफा होईल. ऑप्शन नंबर 1 1500 रुपये, ऑप्शन नंबर 2 1600 रुपये, ऑप्शन नंबर 3 1650 रुपये, ऑप्शन नंबर 4 1680 रुपये. आता याच्यामध्ये काय आहे की 1200 रुपये किमतीचं घड्याळ आहे. म्हणजे मूळ किंमत किती आहे? 1200 रुपये. म्हणजे खरेदी किंमत किती झाली त्याची? 1200 रुपये. याची छापील किंमत किती ठेवावी म्हणजे 10% सूट दिली तरी 20% नफा होईल. मूळ किंमत किती आहे? मूळ किंमत कंसात खरेदी किंमत 1200 रुपये. बघा हे कसं आहे ऍक्च्युअल. इथं जर ही छापील किंमत असेल, ही विक्री किंमत आणि ही खरेदी किंमत. इथून इथं वरती 20% चालतं, इथून इथं वरती 20% ना पुढे जातो वरती आणि छापील किमतीहून किती येतं? 10% खाली येतं. लक्षात येत आहे आपल्याला काय आहे? ही विक्री किंमत. या विक्री किमतीशी संलग्न आहे आपल्याकडे. बघा आता एक आहे की 1200 रुपये मूळ किंमत आहे, त्याच्यानंतर 10% सूट द्यायची आहे आणि 20% नफा झाला पाहिजे. समजा 20% नफ्याने विक्री किंमत किती झाली हो? विक्री किंमत 20% नफा. 100 रुपयाची वस्तू 120 ला विकायची. 100 रुपयाची जर वस्तू 120 ला विकत असेल, 120 डिवायडेड बाय 100 गुणिले 1200 1440 रुपये.
1440 रुपये विक्री किंमत आली, बरोबर. 1440 रुपये त्याची विक्री किंमत आली. कशी? तर 20% नफा. 100 रुपयाची वस्तू 120 ला विकायची, तर 1200 रुपयाची वस्तू किती रुपयाला विक्री झाली? 1440 रुपये. आता 10% सूट द्यायची. 10% सूट. 10% सूट म्हणजेच काय? 100 रुपये जर छापील किंमत असेल तर ती वस्तू विकली कितीला जाईल? 90 रुपयाला. 100 रुपये छापील किमतीची विक्री किंमत किती? 90 रुपये. 10% सूट म्हणजे याचं मिनिंग काय? लक्ष द्या. 100 रुपये छापील किमतीची विक्री किती होईल? 90 रुपयाला. म्हणजेच आपण असं लिहू शकतो, 90 रुपये जर विक्री किंमत असेल तर 100 रुपये छापील किंमत आहे. 90 रुपये विक्री किंमत असेल तर 100 रुपये छापील किंमत आहे. पण आपल्याकडे विक्री किंमत आहे 1440 रुपये, तर छापील किंमत किती? 1440 डिवायडेड बाय 90 गुणिले 100. हे 1 0, हे 1 0, 9 1 9, 9 1 9, बरोबर आहे. उरले 5, 9 सकी 54, म्हणून 1600 रुपये. म्हणून छापील किंमत किती आली? 1600 रुपये. छापील किंमत किती आली? 1600 रुपये. येतंय लक्षात? इथून इथं वरती हा प्रकार काय आहे? 100 रुपये जर याची असेल, विक्री किंमत किती झाली? 120 रुपये, बरोबर. 120 रुपये. परत काय होतं की जर याची 100 रुपये जर याची किंमत असेल, इथून इथं किती ही होतं? 1200. हे आलं किती? 1440 झालं, बरोबर. 1440. 100 रुपये जर छापील किंमत असेल तर 90 ला विकावी लागते. म्हणजे 90 ला विकली तर 100 रुपये छापील किंमत, पण विकलीच कितीला? 1440 ला. तर त्याची छापील किंमत किती असेल? 1600 रुपये असेल. कशी? तर 100/90 गुणिले 1440 म्हणजे किती होईल? 1600 रुपये. आणि हे जर आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये लिहायचं असेल तर क्विक मेथड बरोबर छापील किंमत मूळ किती किंमत आहे? 1200 रुपये गुणिले किती टक्के नफा पाहिजे आपल्याला? 20% नफा पाहिजे. 100 + 20 डिवायडेड बाय किती टक्के सूट आहे? 10% सूट आहे, म्हणून मायनस. म्हणून 1200 गुणिले 120 डिवायडेड बाय 9, बरोबर. 3 4 3 1 3, 1600 रुपये. येते लक्षात? डायरेक्ट याचं कॅल्क्युलेशन करून बघा. म्हणून 1200 गुणिले 120/90 बरोबर किती आलं? 1600 रुपये. याच्यात हा जो आहे याचा फॉर्म्युला काय असतो? तर हा असतो नफा, ही असते सूट आणि ही असते मूळ किंमत. अशा पद्धतीने याचा फॉर्म्युला आहे. लक्षात येत आहे? म्हणून मूळ किंमत आहे 1200 गुणिले नफा 100 अधिक नफा म्हणजे 120 डिवायडेड बाय 100 वजा सूट 10 आहे, म्हणजे 100 वजा 10 म्हणजेच 90. 1200 गुणिले 120/90 म्हणजेच किती आलं? हे आलं 1600 रुपये. अशा पद्धतीनं आपल्याला एका स्टेपमध्ये गणित सोडवता आलं पाहिजे. येतंय लक्षात? ही सगळा कन्सेप्ट आहे इथपर्यंतचा, आणि ही डायरेक्ट एक क्विक मेथड आहे. एकच फॉर्म्युला टाकलाय आणि उत्तर काढले. नफा तोटा याच्यामध्ये असे बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत किंवा
उदाहरणे आहेत की ज्याच्यामध्ये आपण एकच स्टेप टाकून उत्तर काढू शकतो. याच्यामध्ये तुम्हाला एक आहे की काय विचारलंय हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे आणि त्याचा कन्सेप्ट एकदा जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही जनरल मेथडनं असू द्या, क्विक मेथडनं असू द्या, पटकन ते टाकणार, कॅल्क्युलेशन का व्हॅल्यू टाकणार, कॅल्क्युलेशन करून लगेच उत्तर, एक वन स्टेप आन्सर मिळतं. मात्र एक आहे की या चॅप्टरसाठी तुम्हाला त्याचा कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे. नफा म्हणजे काय, तोटा म्हणजे काय, शेकडा नफा, शेकडा तोटा, सूट म्हणजे काय असते, छापील किंमत काय असते, या सगळ्या गोष्टींचा कन्सेप्ट तुम्हाला माहीत पाहिजे. या ज्या व्हिडिओमध्ये आहे, आपण 2 व्हिडिओ बघितले. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये फॉर्म्युले बघितले, त्याचा कन्सेप्ट बघितला, त्याच्यानंतर काही उदाहरणे बघितली, आयोगाने विचारलेली काही उदाहरणं बघितले. या चॅप्टरमध्ये आपण कशा पद्धतीनं अवघड प्रश्न विचारले जातात ते प्रश्न काही विचारले. याच्यानंतर जर काही तुम्हाला अवघड वाटत असतील प्रश्न, तुम्ही अवश्य विचारू शकता, मला मेसेज करू शकता टेलिग्रामवरती, GKiran999 याच्यावरती तुम्ही मेसेज करू शकता. अशा पद्धतीनं हा जो चॅप्टर आहे याच्यामधले जास्तीत जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. हा चॅप्टर आपल्याला एका स्टेपमध्ये सोडवता येतो. व्हॅल्यू टाकायचे आणि उत्तर काढायचे. कन्सेप्ट माहीत असेल तर कधीही याचं प्रॉब्लेम तुम्हाला अवघड वाटणार नाही. त्याच्यामुळं जास्तीत जास्त याची प्रॅक्टिस करा. ह्या जर प्रश्न पेपरमध्ये आला तर तुम्हाला 100% मार्क मिळायला काहीही हरकत नाही. येतंय लक्षात? नेक्स्ट चॅप्टर नेक्स्ट व्हिडिओमध्ये.